नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला खूपच जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. सगळेजण ब्रेकफास्ट करत बसलेले असतात आणि अर्जुन तिथे येतो आणि एक एनवलप प्रियाच्या हातामध्ये देतो आणि तिला सांगू लागतो की हे माझ्याकडून तुम्हाला लग्नाचं गिफ्ट असं म्हणत तिने एनवलप दिलेलं असतं आणि सगळ्यांना धक्का बसलेला असतो. सगळेजण विचारत असतात हे काय आहे, कारण अर्जुन असं काही देणार नाही याची गॅरंटी घरातल्या सगळ्यांना असते आणि म्हणून सगळ्यांना प्रश्न पडलेला असतो. सगळेजण विचारत असतात की हे काय आहे. प्रियाला हे सगळं बघितल्यानंतर धक्का बसलेला असतो आणि प्रिया म्हणत असते अर्जुन हे काय आहे सगळं. तेव्हा अर्जुन म्हणतो की हो सांगतो आणि मग कल्पना त्याचबरोबर बाकीचे सगळेजण असतात तेही विचारू लागतात. तेव्हा मात्र अर्जुन सांगतो की लीगल नोटीस. कसं आहे माहिती आहे का, विलासच्या केसमध्ये तू काय खोटं बोललेले आहे आता त्याची चौकशी होणार आहे आणि त्याच्यासाठी ही लीगल नोटीस तुला पाठवलेली आहे असं अर्जुन म्हणतो आणि ती लीगल नोटीस तिला देतो. तेव्हा मात्र प्रियाला धक्का बसलेला असतो आणि प्रिया अर्जुनला म्हणत असते घरातल्या लोकांशी कोण असं वागतं का असं प्रिया अर्जुनला म्हणत असते. त्याचबरोबर प्रिया जे खोटं बोललेले आहे त्यामुळे अश्विनने तिची जी धुलाई केलेली आहे ती आपल्याला पाहायला मिळालेली आहे. त्याचबरोबर अर्जुन सायलीचा एक रोमांस पाहायला मिळतो. त्यासाठी प्रेक्षकांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. तर इकडे आता सगळेजण घरी बसलेले असतात आणि त्यावेळेस रविराज आणि प्रतिमा येतात. अचानक रविराज आणि प्रतिमा या दोघांची एंट्री झालेली पाहून घरात सगळ्यांनाच धक्का बसतो. सगळेजण पाहत असतात की हे काय आहे नवीन, म्हणजे अचानक हे कसे काय आले हा प्रश्न सगळ्यांना पडलेला असतो आणि सगळेजण त्यांच्याकडे पाहत असतात. त्यासोबतच इकडे आपल्याला पाहायला मिळतं की आज अचानक तेव्हा रविराज म्हणतात की अगदी प्रतिमा मला नेहमी कसं म्हणायची पहिलं त्याच पद्धतीनं आजही बोलली आणि आज ती म्हणाली की आपण पूर्णाईकडे जाऊन येऊया का, जसं पहिलं जायचं तसं अगदी धावती भेट घेत. मग म्हणलं चला जाऊया, अगदी प्रतिमाला वाटतंय ना म्हणून. आणि मग तेवढं पहिलं जसं आम्ही यायचं तसंच. आणि सुभेदार आणि किल्लेदार कुटुंब कधी कोणाकडे सांगून आलेलं आहे का, प्रत्येक वेळेस न सांगताच आपण एकमेकांकडे जात असतो. त्यामुळं आज तेच ठरवलं. तेव्हा पूर्णाजी म्हणते की हो बरोबर आहे रविराज, तुम्ही आज जे केलं ते अगदी बरोबर आहे असं म्हणत खूप छान वाटलेलं आहे असं म्हणणं पूर्णाजीचं असतं. आणि त्यासोबतच इकडे आपल्याला पाहायला मिळतं की जेव्हा या सर्व गोष्टी घडत असतात तेव्हा मात्र इकडे रविराज म्हणत असतो की या आधीच्या गोष्टी घडलेल्या होत्या त्यामुळं असं घडणं स्वाभाविक आहे, वाटणार नाही. तेव्हा पूर्णाजी म्हणत असते की अहो रविराज काळजी काय करताय, आधी तुमच्या बायकोचं हे माहेर होतं आणि आता तुमच्या लेकीचं सासर आहे, त्यामुळं आत्ता हे सगळं जे काही आहे ना ते तुम्ही बिनधास्त करू शकता. तुमच्या लेकीसाठी आमच्या सगळ्यांसाठी तुम्ही कधीही इथं येऊ शकता असं पूर्णाजी रविराजला सांगत असते. रविराजला जेव्हा पूर्णाजी या सर्व गोष्टी सांगत आहे तेव्हा रविराजलाही खूप छान वाटत आहे. सगळेजण आता छान गप्पा मारत बसलेले असतात आणि त्याचबरोबर रविराजला इकडे पूर्णाजीचं असं म्हणणं असतं की फायनली आपले दिवस पूर्वीचे परत आलेले आहेत. प्रतिमा ही छान बोलत असते आणि सगळेजण बोलत बसलेले असतात. सगळ्यांना खूप छान वाटत असतं. फायनली किल्लेदार आणि सुभेदार कुटुंब हे एकत्र आलेलं असतं आणि त्याचबरोबर हे सगळे बोलत बसलेले आहेत. अश्विन तिथं आहे आणि मग अश्विनला लगेचच रविराज विचारतो की तन्वी कुठं आहे. तेव्हा अश्विन सांगतो की ती कॉलेजसाठी गेलेली आहे. तेव्हा मात्र इकडे रविराजला धक्का बसतो, पण तो सांगतो की हो कॉलेजचं काम आहे ना म्हणून ती गेलेली आहे. तेव्हा मात्र सगळेजण आता तिथं आहेत आणि रविराज पाहत असतो. रविराज म्हणतो की चला म्हणजे तन्वीचा अभ्यास वगैरे कॉलेज वगैरे व्यवस्थित चाललेला आहे ना, काही प्रॉब्लेम नाही आहे ना, हे सगळं बोलणं सुरू झालेलं असतं आणि रविराजला खूप छान वाटत असतं. रविराज बाजू घेत असतो आणि बोलत असतो. त्यानंतर इकडे आता प्रतिमा सर्वजण तिथं असतात. तेवढ्यातच अर्जुन सायली दोघंही आलेले दिसतात आणि मग अर्जुन सायली आल्या प्रतिमा त्या तुम्ही आणि अर्जुन पण म्हणू लागतो की सिनियर तू आलायस असं म्हणत अर्जुन बोलत असतो आणि त्यासोबतच अर्जुनला खूप छान वाटत असतं. आणि मग सायली म्हणते बस आम्ही तुमच्यासाठी कॉफी करते असं सायली सांगत असते. तेव्हा मात्र इकडे रविराज आणि प्रतिमा म्हणतात की नाही नको. तेव्हा सायली म्हणते नाही नाही करतेच की. आणि मग प्रतापला मात्र खूप छान वाटत असतं, कारण सायली जे आदरातिथ्य करत आहे तेवढ्याच प्रेमाने करत आहे. सायलीशी कोणी कसंही वागलं तरीही सायली जी आहे ती चांगलंच वागत आहे. या गोष्टी आता प्रतापच्या समोर येत असतात. त्यानंतर इकडे आपल्याला पाहायला मिळतं मधुभाऊही खुश असतात. इकडे घरातल्या सगळ्यांना प्रश्न पडतो की एवढं सगळं झालेलं होतं आणि आज मधुभाऊ तरीही खुश आहेत, नक्की काय म्हणायचं या सगळ्यातून हा प्रश्न इकडे पडलेला असतो. पण मधुभाऊ म्हणतात की ठीक आहे मी रूममध्ये जाऊन आराम करतो असं म्हणत मधुभाऊ तिथून जातात. रविराज पण मधुभाऊंना नमस्कार करतो, म्हणजे रविराजच्या मनातही मधुभाऊंबद्दल आता शंका नाही आहे हे इथे आपल्याला पाहायला मिळतं. आणि त्याचबरोबर
हे सगळेजण बोलत असतात, छान गप्पा चाललेल्या असतात. तेव्हा कल्पना म्हणते, प्रतिमा तुझा चेहरा अगदी पूर्वीसारखा होतोय, हा ट्रीटमेंटचा छान त्याच्यावरती उपाय होतोय बघ. असं बोलणं चाललेलं असतं. अर्जुनही तिथं असतो. सायली आता कॉफी करण्यासाठी जाते आणि ह्यांच्या छान अशा गप्पा चाललेल्या असतात. त्याचबरोबर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की जेव्हा या सर्व गोष्टी घडत असतात तेव्हा मात्र सगळेजण तिथे असतात. छान मस्त त्यांच्या गप्पा चालू झालेल्या आहेत. सगळेजण मस्त एन्जॉय करत आहेत. खूप छान अशा गप्पा त्यांच्या रंगलेल्या असतात. त्याचबरोबर इकडे आता सगळे तिथं आहेत आणि प्रिया मात्र म्हणत असते की आज काय करायचं हे प्रियाचं चाललेलं असतं आणि प्रियाच्या डोक्यात विचार चालू झालेले असतात. प्रिया म्हणत असते की आज काहीही झालं तरी हे महत्त्वाची गोष्ट आहे आणि ती करायची आहे असं प्रियाचं चाललेलं असतं. पण आता या घरातल्यांना कारणं काय देऊ हा मोठा प्रश्न प्रियाच्या समोर उभा राहिलेला असतो आणि यांना कारणं काय द्यायची आहेत असा विचार करत प्रिया मात्र घरात पाऊल टाकते. प्रिया जेव्हा घरात येते तेव्हा मात्र एक मोठी गोष्ट घडत आहे आणि ती म्हणजेच प्रिया जेव्हा आलेली असते तेव्हा ती म्हणते की चला आता नेहमीसारखं दिव्य कारण, दुसरं काय करणार आहे मी असं म्हणत प्रियाने ठरवलेलं असतं काय कारण द्यायचं आहे. माहेरी गेलते, माहेर जिंदाबाद. पण प्रियाला कुठं माहिती आहे की तिच्यासाठी काय वाढून ठेवलेलं आहे इथं ते. प्रिया मात्र माहेर जिंदाबाद म्हणत घरात पाऊल टाकते आणि त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं की जेव्हा या सर्व गोष्टी घडत असतात तेव्हा आता प्रिया आलेली असते. सगळेजण हॉलमध्ये बसलेले असतात कारण प्रियाला छान सरप्राईज द्यायचं आहे असं सगळ्यांचं चाललेलं असतं. आणि मग प्रिया तिथे येते आणि सगळेजण तिला विचारू लागतात की अगं तन्वी कुठे गेली होतीस. कारण सगळ्यांना धक्का बसलेला आहे की अचानक ही न सांगता किती वेळ झाला गेलेली आहे, आत्ता येऊन टपकलेली आहे, नक्की कुठे गेली होती हे मोठे प्रश्न सगळ्यांना पडलेले असतात. सगळेजण विचारू लागतात. तेव्हा प्रिया म्हणत असते की मी आईकडे गेले होते, मला आईची आठवण झाली आणि मी गेले. त्यावेळेस सगळ्यांना आठवतं की अश्विनलाही तिनं सांगितलं नव्हतं. विमल म्हणत होते की प्रियाताई अचानक तन्वीताई गेल्या आणि अश्विनदादाही मला विचारत होते. त्याचबरोबर अश्विनने तिच्यासाठी फुलं आणलेली होती. तेव्हाही अश्विन म्हणालेला होता की मला नाही माहिती तन्वी कुठं आहे. आणि मग अचानक आता तन्वी तिथं आलेली आहे आणि सगळ्यांना प्रश्न वेळ पडलेला आहे की तन्वी नक्की कुठे गेलेली होती. सगळ्यांच्या मनात शंका आहेत आणि प्रिया सांगते की हो, कारण आता शंका तर यासाठी उभी राहिलेली आहे की जी प्रिया सांगते की मी आईकडे गेले होते, मग रविराज आणि प्रतिमा हे दोघं हजर कशा झाले घरी, जर ही त्यांना भेटायला गेली होती तर. सगळेजण तिला विचारत असतात. सगळ्यांना प्रश्न पडलेला असतो की नक्की काय झालं, ही गेली कुठं होती हा मोठा प्रश्न सगळ्यांच्या समोर उभा राहिलेला असतो. त्यासोबतच इकडे आपल्याला पाहायला मिळतं की जेव्हा या सर्व गोष्टी घडत असतात तेव्हा मात्र प्रियाची जी नाटकं चाललेली असतात ती यासाठी असतात की आपण जे काही केलेलं आहे ते अगदी खरं आहे हे सगळ्यांना पटवून सांगायचं आहे. तेव्हा ती म्हणते कसं माहिती आहे का, मला आईबाबांची आठवण येते माहिती आहे ना, मग मला आठवण आली आणि मी लगेच त्यांच्याकडे गेले असं प्रिया सगळ्यांना सांगू लागते. सगळ्यांच्या लक्षात आलेलं असतं की ही सरळ सरळ खोटं बोलतीये. ही गोष्ट सगळ्यांच्याच लक्षात आलेली असते. अर्जुन मात्र प्रियाकडे पाहत असतो कारण सगळ्यांना जो धक्का बसलेला आहे ना तो अर्जुनला काही बसलेला नाही. अर्जुनला आधीपासूनच माहिती आहे की ही मुलगी कशी आहे, कारण ही कोणत्या थराला जाऊ शकते ही गोष्ट अर्जुनला चांगलीच माहिती आहे. आणि त्यामुळंच अर्जुन काहीही नाही बोलत आणि तो तिच्याकडे पाहत असतो. तेव्हा तो म्हणतो की बघ बघ पाठीमागं बघ काय आहे. नाही, तुला कळेल पाठीमागं तुझ्यासाठी काय आहे ते. आणि तुझी आत्ता बोलतेस ना, आज ना तुझी जरा प्रॅक्टिस कमी पडली बघ खोटं बोलायची. कसं आहे, नेहमी जे खोटं बोलत असते ना त्याच्यापेक्षा आज जरा प्रॅक्टिस कमी पडली. जरा अंदाज घ्यायला पाहिजे होता आपण काय खोटं बोलतोय, काय करतोय या गोष्टींचा, मग कळलं असतं ग तुला असं म्हणत अर्जुन तिला बोलत असतो. आणि अक्षरशः प्रियाची वाटच लागते कारण तिच्या समोर तिथं आलेले असतात ते म्हणजे तिचे आई बाबा. प्रिया आता विचार करायला लागते की हे सगळं काय घडतंय, म्हणजे या सगळ्यातून काय आहे, हे सगळं कशा पद्धतीनं आहे, कसं मॅनेज करू हे सगळं हा प्रश्न तिला पडलेला असतो. आणि म्हणून प्रिया मात्र बोलत असते आणि त्याचबरोबर घरातले सगळेजण तिच्याकडे पाहत असतात. प्रिया म्हणत असते काय झालं माहिती आहे का की मी, आणि तिचे बोलती बंद झालेली असते. तिला कळतच नसते की आता काय बोलू. ती म्हणत असते की मला ना कळतच नाही आहे की मी ना कॉलेजला अगदी गेटपर्यंत गेले होते घराच्या आणि मला अचानक माझ्या मैत्रिणीचा कॉल आला. माझं कॉलेजमध्ये अर्जंट काम आहे आणि म्हणून मग मी मैत्रिणीचा कॉल आला म्हणून मी मैत्रिणीकडे गेले असं प्रिया आता धडधडीत खोटं बोलायला सुरुवात करते. ॲज युज्युअल तिला जी सवय आहे त्या पद्धतीनं तिनं खोटं बोलत असते आणि तिला
ज्या पद्धतीनं सवय आहे ती नेहमी बोलत असते तसंच खोटं बोलते आणि मग धावत जाऊन सायली प्रतिमाला घेऊन आलेली असते. धावत जाऊन आपल्याला आईची किती आठवण येते हे दाखवण्यासाठी आईला मिठी मारते. आणि मग सगळ्यांच्या लक्षात येतं की हे सगळं प्रियाचं नाटक चाललेलं आहे. त्याचबरोबर अर्जुनच्या लक्षात आलेलं असतं की हे सगळं ती मुद्दाम करते आणि तो अर्जुन जो आहे तो अगदी कुचकटपणे तिच्याकडे बघून हसत असतो. कुचकी अशी तिला स्माईल देत असतो आणि तिला दाखवून देत असतो की काहीही झालं तरीही तू काय आहे ना हे आम्हाला चांगलंच माहिती आहे. हे सगळं अर्जुन तिला दाखवून देत असतो. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की सायली त्याचबरोबर सगळेजण तिथं असतात आणि मग रविराज म्हणत असतो की चला आता धावती भेट झालेली आहे, आता निघायला पाहिजे असं म्हणत रविराज निघत असतात. तेव्हा सायली म्हणते की थांबा आले आणि मग जाऊन धावत जाऊन लोणच्याच्या भरण्या घेऊन येते आणि म्हणू लागते की रविराज काका हे तुमच्यासाठी लिंबाचं लोणचं आणि हे सुमन काकींसाठी कैरीचं लोणचं असं म्हणत त्या भरण्या तिनं दिलेल्या असतात. आणि त्याचबरोबर इकडे रविराज मात्र प्रियाला म्हणत असतात की अगं तन्वी, मला कळतच नाहीये की तू घरी आली होतीस ना, मग फोन वगैरे का केला नाही आणि तू म्हणतेस घरी आली होती तर मग का सांगितलं नाही असं रविराजही तिला आता प्रश्न करू लागतो. तेव्हा मात्र प्रियाची वाट लागलेली असते. तिच्याकडे उत्तरच नसतं द्यायला. ती काय बोलणार हा प्रश्न तिच्या पुढे असतो. कारण काही झालं तरीही तिनं जे खोटं बोललेले आहे त्यामुळे हे सगळं समोर आलेलं असतं. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की अर्जुन म्हणत असतो की कसं आहे माहिती आहे का अश्विन, मला काय वाटतंय माहिती आहे का, तुझं जरा काहीतरी चुकत आहे बघ. म्हणजे तू तन्वीकडून शिकून घे. कसं आहे, तू खोटं नाही बोलू शकत. तू मगाशी काय सांगितलेलं होतं घरात, तू सांगितलेलं होतं की तन्वी कॉलेजला गेली आहे, तुला तसं तिनं कळवलं होतं. पण आज मला आत्ता कळतंय की तिने तुला कळवलंच नव्हतं. तू तिला समजून घेण्यासाठी अशी थाप मारलेली आहे. हे सगळं बोलणं सुरू झालेलं असतं आणि अश्विन म्हणतो की दादा. तेव्हा अश्विनला अर्जुन म्हणतो की मी काय खोटं बोलतोय, जे खरं आहे ते सांगत आहे. कारण तुला खोटं बोलायला नाही जमत, तुझी प्रॅक्टिस नाही आहे ना. तन्वीकडनं शिकून घे, तिची भरपूर प्रॅक्टिस झालेली आहे, तिला चांगलं जमतं खोटं बोलायला असं अर्जुन त्याला सांगत असतो. अश्विन मात्र पाहतच राहतो आणि अश्विनच्या मनात ते गिल्ट आलेलं असतं. अश्विनला कळलेलं असतं की आपण खोटं बोललोय हे घरात कळलेलं आहे. कारण आजपर्यंत अश्विन कधीही खोटं बोललेला नव्हता आणि आज या प्रियामुळं त्याला हे सगळं ऐकून घ्यावं लागत आहे. या गोष्टीचा राग त्याच्या मनात असतो. रविराज तिकडे म्हणत असतात की काय तन्वी, तू कुणाला सांगितलं नाहीयेस का? अगं अश्विनला तरी सांगून जायचं. आता रविराजने पण प्रियाची वाट लावायला घेतलेली असते. कारण सगळ्यांनाच धक्का बसलेला असतो की प्रिया हे काय करते. पण सायली आणि अर्जुनला मात्र याबद्दल पुरेशी कल्पना असते. कारण प्रिया काय वागू शकते हे त्यांच्या इतकं दुसरं कोणालाच माहिती नाही. कारण ते दोघंजण अगदी चांगल्या पद्धतीनं ओळखून आहेत की प्रिया कोणत्या थराला जाऊ शकते आणि कशी वागू शकते. इकडे अर्जुन त्याचबरोबर सगळेजण तिथं असतात. अर्जुन जरा जास्तच बोलत असतो. तेव्हा सायली अर्जुनला म्हणते की अहो, तुम्ही जरा शांत बसता का? कारण सगळ्यांना माहिती आहे सायली बोलली तरच अर्जुन ऐकत असतो. ही गोष्ट मात्र आता सगळ्यांच्याच लक्षात आलेली असते. अश्विन मात्र हादरलेला असतो आणि प्रिया म्हणते ते कसं झालं माहिती आहे का की मी, आणि असं ते बोलायला सुरुवात करते. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की प्रतिमा त्याचबरोबर सगळेजण आता तिची बोलत आहेत आणि प्रतिमा आणि रविराज म्हणतात की आम्ही निघतो. अर्जुनच्या लक्षात आलेलं आहे की प्रियाने काय गोंधळ घातलेला आहे, तिचं काय कांड झालेलं आहे हे अर्जुनच्या चांगलंच लक्षात आलेलं आहे आणि म्हणूनच अर्जुन प्रियाला चांगलंच ठणकावत आहे. इकडे पूर्णाजी त्याचबरोबर सगळेजण बोलत आहे की आता येत जवा परत असं सांगत असतात. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की सायली लोणचं देते. प्रिया मात्र नाटकं करत असते. प्रियाची नाटकं मात्र सगळ्यांच्या समोर आलेली असतात. प्रिया कशा पद्धतीनं वागत आहे हे समजलेलं असतं. मग अश्विन आणि प्रिया दोघंही जोडीने नमस्कार करतात आणि त्याचबरोबर रविराज आता प्रतिमा जायला निघतात. अश्विन रूममध्ये आलेला असतो. अश्विन भयानक चिडलेला असतो. अश्विन म्हणत असतो तुला कळतंय का तन्वी, तू कुठं गेली होतीस, तू का खोटं बोलली, का सांगितलं नाहीये? तेव्हा तिला आठवतं की ही काय चाललेलं होतं, आपण काय खोटं बोललोय आणि आता त्याचे परिणाम काय होणार आहे. तिला आठवत असतं की ती अर्जुन आणि सायलीच्या मागे गेलेली होती आणि अर्जुन आणि सायलीच्या मागे गेलेली होती. तर हे सगळं जेव्हा बोलणं चालू असतं तेव्हा मात्र इकडे अश्विन भयानक चिडलेला असतो आणि मग हे सगळं जेव्हा घडत आहे तेव्हा अश्विन म्हणत असतो की आज पहिल्यांदा मी तुझ्यामुळं माझ्या घरच्यांशी खोटं बोललेलो आहे. आजपर्यंत मी कधीच माझ्या घरच्यांशी खोटं बोललेलो नाही
आणि आज तुझ्यामुळं ते सगळं मला बोलावं लागलेलं आहे. अश्विनला मात्र खूप राग आलेला असतो. अश्विन भयानक चिडलेला असतो. प्रिया मात्र रडकुंडीला आलेली असते. इकडे आपल्याला पाहायला मिळतं की महिपत आहे तो आता ॲडव्होकेट दामिनी यांच्या ऑफिसमध्ये आलेला आहे आणि महिपत तिथे त्या वॉचमनला मारामारी करत आहे. महिपतचं असं म्हणणं आहे की एवढे मोठे पैसे मोजलेत मी, मला आज जायचं आहे आणि मी आज जाणारच आहे. तेव्हा वॉचमन त्याला काही जाऊ देत नसतो आणि तेव्हा महिपत मात्र तिथे भांडायला सुरुवात करतो. तेव्हा नागराज समजवत असतो, कारण महिपत जो आहे तो दारू पिऊन आलेला आहे आणि त्याने राडा करायला सुरुवात केलेली आहे. तेवढ्यातच ॲडव्होकेट दामिनी तिथे येते आणि महिपतकडे रागाने पाहत असते. अश्विन प्रियावर भयानक चिडलेला आहे, कारण त्याला स्पष्ट कळलंय की प्रिया आज पूर्णपणे खोटं बोललेली आहे आणि ती नुसतं खोटं बोललेली नाहीये, तर ती खोटं बोलून सापडलेली देखील आहे. प्रियाच्या देखील पायाखालची जमीन सरकली आहे, कारण तिला कळलंय की अश्विन आता भयानक चिडलेला आहे. अश्विन चिडून अक्षरशः तिच्या अंगावर जाऊन बोलत आहे की प्रिया, फक्त मला खरं बोल, अन्यथा माझ्या एवढा वाईट माणूस कोणी नाही, एवढं लक्षात ठेव. प्रियाला समजलंय की आता अश्विन आपल्या नरडीचा घूट घेणार आहे. त्याला जर का कळलं आपण महिपतकडे गेलेलो आहे, तर तो आपल्याला जिवंत सोडणार नाही, इतकी भीती आता प्रियाला वाटू लागलेली आहे. आणि अश्विन देखील खरोखरच तेवढाच चिडलेला आहे. प्रिया त्याला गुंडाळायचा प्रयत्न करते, पण तो मात्र यावेळेस गुंडाळला जात नाहीये. प्रिया त्याच्यापुढं रडण्याचं नाटक करते, खूप काही त्याला बोलायचा प्रयत्न करते, माफी मागते, पण तो चिडलेला आहे. तो फक्त एकाच गोष्टीवर ठाम आहे, तू कोठे गेली होतीस ते मला सांग आणि आता अजिबात खोटं सांगू नको. तू खोटं का बोलतेस ना ते देखील सांग. यावेळेस मी शांत बसणार नाही, असं देखील तो बोलतोय. त्याच वेळेस प्रियानं आता अजून नाटक करायला सुरुवात केलंय. ती अश्विनचा चेहरा आपल्या हातात घेते आणि म्हणते, तुला असं वाटतं ना मी खोटं बोलते, पण मी खोटं नाही बोलत आहे. मी तुला सांगू कुठे गेलेले होते, आता मी तुला खरं सांगते, असं म्हणून दादांत खोटं बोलायला तिने सुरुवात केलेली आहे. ती म्हणते, मी मंदिरात गेलेले होते. अश्विनला कळतच नाही की ही मुलगी असं का सांगायला लागलेली आहे. तो म्हणतो, मग हे तू सांगून जाऊ शकत होती ना. प्रिया म्हणते, हो सांगून जाऊ शकत होते, पण पण मी कसं सांगू तुला की मलाच कळत नव्हतं मी मंदिरात जाणार आहे. म्हणजे मी शून्यामध्ये होते आणि रस्त्याने फक्त चालत होते. तो विचार कर ना, माझ्या मागं किती टेन्शन आहे अश्विन. अश्विन म्हणतो, कसलं टेन्शन आहे तुझ्या पाठीमागं. तेव्हा ती सांगते की अरे, माझा मानलेला बाप आहे, तो चोरी करताना सापडला. त्याचबरोबर त्याच बापानं खून केलेला मी बघितलेला आहे. आश्रमात देखील अश्विन माझ्याबरोबर असंच व्हायचं, असं म्हणून तिने गुंडाळायला सुरुवात केली आहे. इकडे आता दामिनी देशमुख महिपतच्या समोरून उभारलेले आहे. दारू पिऊन आलेला महिपत आता तिच्या अक्षरशः पाया पडतोय आणि म्हणतोय, तुमच्यासाठीच मी आलोय. अहो, तुम्ही माझ्या मुलीची केस घेतली, तुमच्यामुळं माझी मुलगी घरी आली, मी तुमचा लय 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 आभारी आहे, असं म्हणून महिपत आता दारूच्या नशेत दामिनी देशमुखच्या अक्षरशः पाया पडत आहे आणि त्यांच्यापुढे लोटांगण घेत आहे. नागराज त्याला उचलतोय आणि म्हणतोय, बास कर आता, त्यांना राग येईल. पण महिपत मात्र ऐकण्याच्या मूडमध्ये नाहीये. तो म्हणतोय, तुमचे किती उपकार मानावे तेच कमी आहे. पाय धुवून तुमचं पाणी पिलं तरी देखील तुमचे उपकार कमी होणार नाहीत. माझ्या मुलीला तुम्ही या केसमधून बाहेर काढलं, पण आता काय सांगू तुम्हाला. अहो, माझी मुलगी घरामध्ये बसलेली असते आणि ती शून्यात असते. तुम्ही अनेक केसेस सॉल्व्ह केले असतील, अनेक केसेसमध्ये तुम्ही लोकांना वाचवलं असेल, पण माझ्या मुलीचं मात्र लय वाटोळं झालं हो. आणि ते वाटोळ केले त्या त्या सुभेदारांनी. त्या सुभेदारांना तुम्ही मॅडम अजिबात सोडू नका, असं म्हणून तो दारूच्या नशेत दामिनी देशमुखला खूप काही काही बोलत आहे. दामिनी देशमुख मात्र त्याला काहीच बोलत नाहीये, कसलाच रिप्लाय देत नाहीये. महिपत म्हणतोय, माझ्या एवढ्याशा छोट्याशा मेंदूनं मी तुमचे खूप आभार मानण्याचा प्रयत्न करतोय, तुम्ही माझ्या भावना समजून घ्या. तेव्हा दामिनी चिडते आणि म्हणते, तुमच्या भावना समजून घेण्यासाठी मी इथं थांबलेले नाहीये. तुम्ही आत्ताच्या आत्ता इथून निघायचं. मराठीत सांगितलं तर तुम्हाला समजत असेल तर खूप बरं होईल, असं म्हणून ती चिडलेली आहे. महिपत म्हणतोय, अहो तुम्ही चिडू नका. मी दारू पिऊन आलोय म्हणून तुम्हाला असं वाटतंय का मी काय पण बरळतोय? मी बरळत नाही हो. माझ्या आतल्या अंतःकरणातल्या भावना तुम्ही समजून घ्या. मी खरंच खूप खुश आहे. तुम्ही आमची केस घेतली. माझ्या मुलीला या केसमधून तुम्ही बाहेर काढताय. इतके दिवस ती जेलमध्ये होती. आता ती घरी आलेली आहे. कसं सांगावं? नागराज शेठ, तुम्हीच सांगा की आता मी यांच्या उपकाराखाली किती दबून गेलेलो आहे. पैसा ही गोष्ट काय महत्त्वाची नाहीये. तुमचे जे उपकार आहेत ना, ते कसं फेडू, असं म्हणून महिपत रडायला लागलेला आहे. नागराज त्याला जवळ घेतोय आणि सांगतोय, थोडं जास्त व्हायला लागलंय, असं करू नका, आपल्याला आता जावं लागणार आहे. तर तो नागराजला देखील ढकलतो आणि म्हणतो, थांब, आज सगळ्या भावना व्यक्त झाल्याशिवाय मी जाणार नाही.
कारण मला ह्यांना सांगू दे, की ह्यांनी माझ्यावर किती उपकार केलेत असं म्हणून तो दामिनी देशमुखच्या जवळ जात असतो, तेव्हा तिथला सिक्युरिटी गार्ड महिपतला मागं ढकलतो. महिपत त्याच्यावर चिडतो आणि म्हणतो, "आपल्या अंगाला हात लावायचा नाही, अजिबात आपल्या अंगाला हात लावायचा नाही." असं तो बोलत असतो. इकडे प्रियानं गुंडाळायचा प्रयत्न सुरू केलाय. "हो, मी मंदिरात गेले होते आणि त्यामुळंच मी तुला काही सांगितलं नाही." आता ही गोष्ट मात्र अश्विनला अजून पटलेली नसते, पण प्रिया मात्र त्याला चांगलं पटवून देत आहे. माझ्याबरोबर आश्रमात देखील असंच व्हायचं. माझ्यावर आश्रमात काही असाच अन्याय झाला ना, मी कोणालाच काही बोलायचे नाही. खरं तर मला कोणाला काही बोलूच वाटायचं नाही आणि मग मी असंच मंदिरात जाऊन बसायचे. तिला अजूनही वाटत असतं, की आता तरी अश्विनने ऐकलं असेल. तो आपल्या पाठीमागून येईल, आपल्याला धरेल आणि म्हणेल, की "ठीक आहे, झाले ना, सगळं सोडून दे." पण अश्विन मात्र तिच्या जवळ सुद्धा येत नसतो आणि ती अजूनच मुद्दाम रडण्याचं नाटक करत असते आणि मुद्दाम मोठमोठ्याने रडून त्याला पटवून देण्याचा प्रयत्न करत असते, की आश्रमात देखील माझ्यावर किती अत्याचार, अन्याय झालेत, हे मी तुला सांगू शकत नाही. पण आता ते सांगून तरी काय उपयोग आहे आणि तुला त्याचं आता काय वाटणार आहे? जे काय होतं ते सगळं मी सहन केलंय. पण आजचं तुला सांगू ना, हो, मी गेले होते मंदिरात आणि नाही सांगितलं कोणाला सुद्धा. पण ही गोष्ट खरंच मी चुकीची केली आहे मला माहिती आहे. मी तुला सांगून जायला पाहिजे होतं, पण कसं सांगू मी तुला? मला विसर पडला सगळा. तू माझ्यावर एवढा जीवापाड प्रेम करतोय ना, ही देखील गोष्ट मी विसरून गेले. मी खूप वाईट आहे. माझ्यासारखी वाईट मुलगी या जगात नाहीये. असं म्हणून ती स्वतःला कोसायला लागते, कान पकडून माफी मागायला लागते आणि म्हणते, "खरंच मला माफ कर. माझ्यासारखं वाईट कोणच नाहीये." असं जेव्हा ती बोलते, तेव्हा अश्विन पूर्ण पगळून गेलेला आहे. तो प्रियाच्या शब्दात आलेला आहे आणि तो प्रियाला म्हणतोय, "ठीक आहे, जाऊ दे. तुला आता पश्चाताप वाटतोय ना? माझं फक्त एकच मत असतंय, की तू मला खोटं बोलू नये." "कशासाठी खोटं बोलायचं? मला सांगायचं ना, मंदिरात गेले होते. एवढी छोटी गोष्ट होती. मी कशाला तुला रागवलं असतो? मी म्हणलं असतो, ठीक आहे, मंदिरात गेली आहेस ना, तर जाऊ दे. सर्वांच्या समोर मला खोटं बोलावं लागतंय, ही गोष्ट मला पटत नाही." प्रिया म्हणते, "हो, आता मला समजलंय, की तू माझ्यावर खूप जीवापाड प्रेम करतोयस आणि मी पण तेवढंच करतेय. माझं चुकलेलं आहे. मी माफी मागितली तरी देखील ते कमी आहे. पण यावेळेस तरी मला माफ करावंस तू असं मला वाटतंय." असं म्हणून ती पुन्हा पुन्हा अश्विनची माफी मागून त्याला गुंडाळायचा प्रयत्न करतच आहे. इकडे महिपतने हात जोडलेत आणि तो दामिनी देशमुखला म्हणतोय, "खरंच तुम्ही ही केस घेऊन माझ्यावर किती उपकार केलेत. आता मी तुम्हाला सांगू शकत नाहीये. फक्त एकच सांगतो, आता त्या सुभेदारांना सोडू नका. त्या सुभेदारांवर अशी केस उलटवा, की आयुष्यभर त्या केसमधून ते बाहेर पडले नाहीत पाहिजे." तेव्हा नागराज त्याला म्हणतोय, "महिपत आता चल, दामिनी देशमुख यांना राग आला ना, तर तुझं काही खरं नाहीये. कारण ते एकदा चिडल्या ना, काय करतील सांगता येत नाही." तरी देखील महिपत त्याला म्हणतो, "तू जरा गप्प नागराज शेठ, तुम्ही ऐका जरा माझं. आज मला आनंद साजरा करू द्या. पण आनंद कसा साजरा करू? खरं तर आज हे दुःख आहे." असं म्हणून आता चक्क महिपत दामिनीच्या समोर नाचायला लागलेला आहे. "आनंदी आनंद गडे, दुःखच दुःख चोहीकडे. आनंदी आनंद गडे, दुःखच दुःख चोहीकडे." अशी नवीनच कविता त्याने सुरू केलेली आहे आणि त्यावर तो नाचायला लागलेला आहे. नागराजला समजलंय, की आता काही खरं नाहीये. कारण दामिनी देशमुखचा पारा खूपच चढलेला आहे आणि जर का महिपत असंच करत राहिला, तर महिपत मार खाईल ते वेगळं आणि दामिनी देशमुख काहीतरी केस करतील किंवा आहे ती केस सोडून देतील अशी भीती आता नागराजला मात्र चांगलीच वाटू लागलेली आहे. इकडं प्रियाने अश्विनला पुरता गुंडाळून टाकलेला आहे. ती त्याला म्हणते, "आता तरी तुझा विश्वास बसलाय ना?" तेव्हा अश्विन म्हणतो, "हो, अगदी 100% माझा तुझ्यावर विश्वास आहे आणि तू मंदिरातच गेलेली असणार आहे हे मला माहीत आहे. माझं फक्त एकच मत असतंय, की जे काय असेल ना, ते मला खरं सांगत जा." तेव्हा प्रिया त्याला म्हणते, "हो, इथून पुढे मी खरंच सांगत जाईल. पण यावेळेस तू फक्त मला माफ कर." अजून महिपतची इकडं नाटकं चालू झालेली आहेत. आता दामिनी देशमुख पुरती चिडलेली असते आणि ती म्हणते, "आत्ताच्या आत्ता जर का तुम्ही माझ्या ऑफिसच्या बाहेर गेला नाही, तर मी काय करेल ना, ते तुम्हाला माहिती नाहीये." नागराज म्हणतो, "महिपत लवकर चल." पण महिपत मात्र ऐकण्याच्या मूडमध्येच नाही. तो म्हणतो, "हे बघा, तुम्ही मला चुकीचं समजताय. मी तुमचे आभार मानायला आलोय. तुम्हाला त्रास द्यायला आलेलो नाही." दामिनी देशमुख म्हणते, "हे तुम्हाला वाटतंय, पण तुमच्या या सगळ्या गोष्टीचा मला किती त्रास होतोय ना, ते मी तुम्हाला सांगू शकत नाही. असलं वर्तन केलेलं मला अजिबात आवडत नाही आणि याचे परिणाम किती वाईट होतील ना, हे तुम्हाला कळत नाही. मी तुमच्यावर अश्लील वर्तनाची केस ठोकेल." तेव्हा मात्र नागराज एकदम घाबरतो आणि म्हणतो, "महिपत तुझं जास्त व्हायला लागलंय. आत्ताच्या आत्ता बाहेर चल." असं म्हणून महिपतच्या खांद्यावर हात ठेवून तो त्याला आता बाहेर घेऊन गेलेला असतो. तर इकडे सायलीने देवापुढे दिवा लावलेला असतो आणि देवापुढे दिवा लावून ते देवाचे आभार मानत असते.
मला मंदिरात जाण्याची जरी संधी सर्वांबरोबर मिळाली नाही, तरी मी दिवा लावताना सर्वजण माझ्या पाठीशी असतात. ही गोष्ट खूप मौल्यवान आहे, असं ती बोलत असते. आणि त्यानंतर ती कल्पना आणि पूर्णाजी यांचा आशीर्वाद देखील घेते. त्या दोघी तिच्या डोक्यावर हात ठेवतात. तेवढ्याच गोष्टीने देखील सायली खुश झालेली असते आणि ती म्हणते, "तुम्ही हात जरी ठेवलात तरी मला आशीर्वाद मिळाला हे मला माहीत आहे." तेवढ्यात प्रिया बाहेर आलेली असते. आता सायली एवढी पॉझिटिव्ह कसं काय झाली, या गोष्टीमुळे तिची मात्र चांगलीच चिडचिड होत असते आणि त्याच वेळेस सायली म्हणते, "आता आम्ही सत्याच्या खूप जवळ आहोत." ही गोष्ट जेव्हा प्रिया ऐकते, तेव्हा तर तिच्या पायाखालची जमीनच सरकते. कारण तिला समजलंय की हे आश्रमात गेलेले आहेत आणि आश्रमात गेल्यानंतरच सायली एवढं पॉझिटिव्ह बोलत आहे. नक्की तिकडं काय झालं असेल असा प्रश्न तिला पडलेला आहे. त्यानंतर सायली जेव्हा वर येते, तेव्हा अर्जुन हा एकदम टेन्शनमध्ये तिला दिसतो आणि ती ठरवते की ह्याला आज छानपैकी तेल लावून हेड मसाज करून द्यायचा आणि ती तेल घेते आणि त्याचा हेड मसाज करून द्यायला लागते. तेव्हाच अर्जुनच्या डोक्यात येतं की खरं तर सगळं काम, हे जास्तीत जास्त काम तर आपली सायली करत असते. तो म्हणतो, "मला हेड मसाजची काही गरज नाहीये. हेड मसाजची गरज तुम्हाला आहे, कारण तुम्ही घरचं पण काम करता आणि मला केसमध्ये पण मदत करता. मी तुम्हाला हेड मसाज करून देणार." सायली नको म्हणत असते, पण अर्जुन अतिशय प्रेमानं तिला स्वतःच्या जवळ बसवतो आणि तेलाची वाटी घेऊन त्यातलं थोडंसं तेल तिच्या डोक्यावर लावतो आणि शांतपणे तिच्या डोक्याचा हेड मसाज करत असतो. सायली ते शांतपणे सगळं पाहत असते आणि तिला खूप चांगलं वाटत असतं. उद्याच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की अर्जुनने लीगल नोटीस प्रियाला दिलेली आहे आणि ती लीगल नोटीस पाहून प्रिया पुरती घाबरून गेलेली आहे. अर्जुन तिला सांगतोय, "हे गिफ्ट आहे माझ्याकडून आणि आता कोर्टामध्ये मी जे काही विचारेल त्या प्रश्नाची परत एकदा नीट उत्तरं द्यायची." अशाच अपडेटसाठी आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक यू.